तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉग मध्ये। आज आपण मातीतनं सोनं काढणार आहे। क्या क्या बात कर रहे हैं? कस काय? तर खरंच आपण मातीतनं सोनं काढणार आहे। मातीतनं सोनं म्हणजे मी माती घेऊन आलेलो आहे। ह्यात माती आहे। तर ही माती कसली आहे? ही माती आहे आपल्या दुकानातले वस्तू वगैरे, मोडीला वगैरे आलेली वस्तू आपण ज्यावेळेस गोळी करतो, मातीची मूस असते। ती मातीची मूस गोळी केल्यानंतर त्यात आपण पावडर टाकलेली असते। पावडर कशासाठी टाकलेली असते? त्याची गोळी व्हावं म्हणून। मग ज्यावेळेस त्यात थोडाफार मळ राहिलेला असतो त्याच्यासोबत थोडं थोडं सोनं राहतं, बारीक बारीक छोटं छोटं 10-20 मिली त्यात राहतं। मग ती आपल्याला मूस घासून दिली जाते। मग ती घासून दिलेली मूस ती थोडं थोडं करून वर्ष 1.5 वर्षाची ही आपण माती साचवलेली आहे। तर आता ह्या मातीतनं सोनं आपल्याला ते काढायचंय। तर ती आपल्याला सोनं काढण्यासाठी काय काय वस्तू लागणार आहे मी ते तुम्हाला दाखवतो। सगळ्यात महत्वाची गॅस गन लागणार आहे। गॅस गन, पॅड, गॅस टाकी, सवाना, लायटर आणि ह्याच्यात नवसागर आहे आणि ह्याच्यात स्वागी आहे। ही पावडर जी आहे ती मुसमध्ये टाकल्यानंतर वस्तूची गोळी होती। मग गोळी करायसाठी आपल्याला त्या बारीक बारीक आता तुकडे राहिलेले आहेत गोळ्या छोट्या छोट्या, त्या छोट्या छोट्या गोळ्याची आपल्याला गोळी करायच्या टायमाला ती पावडर टाकावं लागणार आहे। त्यासाठी ती आपल्याला पावडर लागणार आहे। 1-1.5 वर्षापूर्वीपासून साचवलेली माती आहे ह्याच्यामध्ये। ब्रश, वजन करायसाठी वजन काटा लागणार आहे, पॉकेट काटा छोटा आणलाय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोखंडी खलबत्ता। पूर्ण असं कडक आलेली असते माती, ती कुठून बारीक केली ना एकदम बारीक करायची आणि बारीक करून फुंकर मारून फुकून ती माती उडवून टाकायची आणि खाली सोनं राहतंय, ते सोनं आपल्याला काढायचंय। आणि त्यासाठी एक वाटी आणि एक प्लेट लागणार आहे आणि पाणी पण लागणार आहे आपल्याला। तर मी तुम्हाला दाखवतो तर सोनं आपल्याला किती निघतंय, काय निघतंय आणि त्याच्यापासून मला किती पैसे मिळतात ते पण मी तुम्हाला दाखवतो। तर सगळ्यात महत्वाचं त्या मातीचं आपण वजन करून घेऊ। वजन किती भरतंय ते पण तुम्हाला मी दाखवतो। वाटी ठेवायची, वाटीचं वजन मायनस करून घ्यायचं। वाटीचं वजन मायनस झाल्यानंतर ना ही माती त्याच्यात टाकून घ्यायची। 5-300 मातीचं वजन आहे। ह्यात सोनं आहे आणि मातीचं वजन 5-300, सगळं मिळून टोटल वजन 5-300। तर आपण त्याला बारीक करून घेऊ। माती, पूर्ण माती तर आता माती टाकून घेतलेली आहे खलबत्त्यात। आता ती खलबत्त्यात आपण पूर्ण बारीक करून घ्यायचं, ते बारीक पूर्ण करायचं आणि नंतर ना फुकून माती उडवून टाकायची आणि माती उडल्यानंतर सोनं राहतंय त्याची परत नंतर गोळी करायची। तर आधी पहिल्यांदा आपण माती बारीक करून घेऊ। ह्याच्यामध्ये बघा सोनं दिसतंय बघा, थोडं सोनं दिसतंय आहे का? छोटे बारीक बारीक कण दिसतात बघा सोन्याचे। बारीक करायला लागल्यामुळे ते दिसायला लागलेत। हे बघा माती आता बऱ्यापैकी बारीक झालेली आहे। तर आपण ही माती काढून घेऊ आणि फुकून माती उडवून लावू। प्लेटमध्ये माती काढून घेऊ। आता ही आपण पूर्ण प्लेटमध्ये माती काढून घेतलेली आहे। आता ही फुकून माती उडवून लावायची आणि खाली जे राहील ती सोन्याची बारीक बारीक गोळ्या राहतील।
बारीक बारीक छोट्या छोट्या गोळ्या दिसायला लागल्या. अजून माती आहे बरीच, ती माती काढून टाकू आपण सगळी आणि नंतर ना सोन्याचं वजन करू, बघू किती वजन भरतंय. आता निव्वळ सोनं राहिलेलं आहे, माती सगळी गेलेली आहे. माती बघा, माती पूर्ण इकडं आलेली आहे. ह्या मातीत कसलं सोनं राहिलेलं नाही, काहीच. पूर्ण माती सगळी उडून आलेली आहे इकडं. निव्वळ सोनं राहिलेलं आहे. आता आपण ह्या निव्वळ सोन्याचं वजन किती भरतंय ते पण मी तुम्हाला दाखवतो. आता हे सोन्याचं वजन करून बघू आणि नंतर परत गोळी केल्यानंतर पण ह्याचं वजन थोडं कमी येणार. आता थोडीफार माती राहिलेली असते नॉर्मल आणि वजन थोडंफार कमी येतच. मग ते नंतर तुम्हाला फायनल त्याचं वेट किती भरत आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो. हा ब्रश माती गोळा करायसाठी लागणार आहे. प्रत्येक वस्तूचा आपल्याला उपयोग होणार आहे, त्यासाठी आपण वस्तू जेवढ्या लागणार आहेत तेवढ्या सगळ्या वस्तू दाखवलेल्या आहेत त्या. वाटी महिना झालेली 0 वजन वेट आहे. $910 मिली वजन भरलंय. 91 म्हणजे 910 मिली, 1 ग्रामला थोडं कमी भरलंय. आता आपण याची गोळी करून घेऊ. गोळी केल्यानंतर जेवढं किती वेट येतं ते पण बघू. खड्डा करून घ्यायचा, छोटासा खड्डा करून घ्यायचा, जेणेकरून आपण सोन्याच्या गोळ्या बारीक बारीक टाकणार आहे ना, तर त्या गोळ्या इकडे तिकडे पसरू नाहीत म्हणून आपल्याला त्याच्यात एक छोटासा असा खड्डा करून घ्यायचा पॅडमध्ये. असा पॅडमध्ये खड्डा करून घ्यायचा. आता हा खड्डा केल्यानंतर ना ह्याच्यामध्ये सोनं टाकून घ्यायचं ते पूर्ण. असं पूर्ण ह्या खड्ड्यामध्ये पूर्ण सगळं सोनं टाकून घेतलंय. बारीक छोटंसं सगळं सोनं ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. थोडं पाणी लागणार आहे. हे नवसागर आहे आणि हे स्वरा, हे दोन्ही पण आपल्याला लागणार आहे. गोळी झालेली नवसागरमध्ये थोडीशी बुडवायची, नंतर ना पाण्यामध्ये बुडवायची. आता ह्या गोळीचं वजन किती भरतंय ते बघू आपण. 760 मिली भरले बघा. तर 760 मिली वजन भरलंय. गोळी करायच्या आधी वजन किती होतं 910 मिली आणि आता भरलंय 760 मिली. तर काही मळ वगैरे असेल काय असेल ते थोडंफार वजन कमी येतं आणि ते कमी आलेलं वजन आपल्याला निव्वळ सोन्याचं वजन 760 मिली भरलंय. म्हणजे आपल्याला जवळजवळ 140 ते 150 मिली वजन कमी भरलंय. तर त्याच्यापासून आपल्याला एक 7 ते 8 हजार रुपये मिळणार आहेत. हो, ही बघा सोन्याची गोळी. आणि ही गोळी पण प्युअर नाहीये. याच्यापासून अजून याच्यातून याला प्रोसेस करून ह्याच्यातून प्युअर सोनं काढलं जातं. त्याच्यातून अजून वजन थोडं कमी येणार आहे याचं. सध्याला तर एवढी गोळी निघलेली. ह्या गोळीचं वजन 760 मिली भरतंय बघा. म्हणजे आपल्याला
जवळजवळ 5.5 ग्राम मातीतनं 760 मिली सोनं निघलंय. मी तुम्हाला मातीतनं तर सोनं काढून दाखवलं आणि त्याच्यापासून किती आपल्याला पैसे मिळणार आहेत ते पण सांगितलं. आपलं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.